तर एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन टायगर वाया जाणार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा विमानातून एकत्र प्रवास, भाजप आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सर्वत्र महाराष्ट्राभर सुरू आहे. तर महाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या घटना घडल्या आहेत. तर टायगर ऑपरेशन म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यामुळे चर्चेंना उधाण आलं आहे. तर व त्याच्या मागच्या वेळेस घडलेली घटना म्हणजे भाजप नेते चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अधिकृतपणे सदिच्छा भेट म्हटलं गेलं, पण राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा रंगली होती. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटातील काही खासदारांसोबत बैठका झाल्याची चर्चा चालली होती आणि यानंतर ऑपरेशन टायगर सक्सेस होऊन 6 खासदार फुटले होते. मात्र इथेच एक महत्त्वाची गोष्ट घडली. शिंदे गटातील अनेक नेत्यांनी अशा बैठका झाल्या नसल्याचा दावा केला होता. स्वतः एकनाथ शिंदे यांनी या बातम्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. प्रश्न असा आहे की जर खरंच खासदार आपल्या बाजूला येत असतील तर त्यांचा इन्कार करण्याची गरज होती का? राजकीय विश्लेषणाच्या मते यामागे मोठं राजकारण आहे. सध्या भाजप महाराष्ट्राच्या दीर्घकालीन रणनीती आखत असल्याचं बोललं जात आहे. जर शिंदे गटाने ठाकरे गटातील अनेक खासदार आपल्या बाजूला घेतले तर लोकसभेत शिंदे गटाची ताकद भाजपपेक्षाही वाढू शकते. त्यामुळे भविष्यात शिंदे गटाची सौदेबाजीची ताकद वाढण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे भाजपने ऑपरेशन टायगरबाबत सावधान भूमिका घेतल्याची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रावर रंगत आहे. म्हणजेच शिंदेंचं ऑपरेशन टायगर अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ नये अशी भूमिका असू शकते. याचबरोबर आणखी एक चर्चा वेग घेत आहे, ती म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाढती राजकीय जवळीक. अलीकडच्या काळातील काही घटनांनी या चर्चेला आणखी बळ दिलं आहे. भाजपच्या नेत्यांकडून ठाकरे कुटुंबाबद्दल मवाळ भूमिका, काही नेत्यांच्या भेटीसाठी आणि परस्पर संवाद यामुळे भविष्यातील राजकीय समीकरण बदलू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार 2029च्या राजकारणाचा विचार करता भाजपला हिंदुत्ववादी मतांचं विभाजन टाळायचं आहे. कारण भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट हे तिन्ही पक्ष एकाच मतदारवर्गावर दावा करतात. जर ही मतं विभागली तर त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. त्यामुळेच शिंदेंचं ऑपरेशन टायगर वाया जाणार, कारण भाजप ठाकरे जवळीक वाढत आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल, निवडणूक आयोगाशी संबंधित घडामोडी आणि भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचना यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नव्या वळणावर जाऊ शकतं. मात्र या सर्व घडामोडीविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. त्यामुळे या सर्व बाबी सध्या राजकीय चर्चा आणि विश्लेषकांच्या पातळीवर आहेत. आता खरोखरच भाजप आणि ठाकरे गट जवळ येतील का? शिंदेंचं ऑपरेशन टायगर वाया जाईल का? की महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल? याचं उत्तर येणाऱ्या महिन्यात स्पष्ट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या मराठी भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.